नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा केवळ येण्या जाण्याचा मार्ग नसून तेथूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीचा प्रवास होत असतो. जर मुख्य दरवाजापाशी काही वस्तू दोष असतील तर घरात गरिबी, अशांती निर्माण होते. आज आपण मुख्य दरवाजा संदर्भातील 10 कडक आणि महत्त्वाचे नियम पाहणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या नियमांपासून सुरुवात करूया. 1. चप्पल आणि सँडलचा पसारा. प्रत्येकाच्या घरात, अनेक घरांमध्ये मुख्य दरवाजाच्या अगदी समोर किंवा उंबरठ्याला लागून चपला आणि बुटांचा ढीग लागलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार ज्या घराच्या दारासमोर अस्वच्छता किंवा चपलाचा पसारा असतो तिथे माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाहीत. चपलाचे कपाट नेहमी दरवाजाच्या एका बाजूला आणि बंद असणारे असावे. 2. झाडूची चुकीची जागा. घराचा झाडू हा लक्ष्मीचे रूप मानले जातो, पण तो कधीही मुख्य दरवाजाच्या समोर किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला थेट दिसेल असा ठेवू नये. मुख्य दारापाशी उघडल्यावर झाडू ठेवल्याचे धन संपत्ती टिकत नाही आणि विनाकारण खर्च वाढतात. झाडू नेहमी दाराच्या मागे लपून ठेवावा. 3. कचरापेटी, डस्टबिन. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा अगदी जवळ कधीही कचरापेटी ठेवू नये. कचऱ्यामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा थेट घरात प्रवेश करते, ज्यामुळे कुटुंबातील आणि सदस्यांचे आरोग्य बिघडते आणि घरात सतत आजारपण राहते. कचरापेटी नेहमी दारांपासून दूर ठेवावी. 4. मुख्य दरवाजा उंबरठा. वास्तुशास्त्रानुसार घराला लाकडाचा मजबूत उंबरठा असणे अत्यंत आवश्यक आहे. उंबरठा हा घराचे संरक्षण करतो आणि बाहेरील नकारात्मक शक्तीला आत येण्यासाठी रोखतो. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर उंबरठा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचे पाणी नक्की शिंपडावे. 5. तुटलेली किंवा अंधेरी जागा. घराच्या मुख्य दरवाजावर पुरेसा प्रकाश आणि अत्यंत गरजेचे आहे. रात्रीचे वेळ मुख्य दारापाशी अंधार नसावा. तिथे एक पिवळा किंवा पांढरा दिवा नक्की लावावा. तसेच दाराला लावलेले नेमप्लेट नावाची पाटी कधीही तुटलेली किंवा अस्वच्छ नसावी. 6. दारावर लावलेले फोटो. मुख्य दरवाजाच्या बाहेर कधीही कोणतेही उग्र देवतेचा, हिंसक प्राण्याचा किंवा महाभारतातील युद्धाचा फोटो लावू नये. दारावर नेहमी स्वस्तिक, ओम, कलश किंवा गणपती बाप्पांचा शुभ फोटो लावला, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. 7. काचेचा किंवा आरशाचा दोष. तुम्हाला माहीत आहे का, मुख्य दरवाजा उघडल्यास समोर थेट मोठा आरसा नसावा, ज्यामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचे किंवा दरवाजाचे प्रतिबिंब दिसेल. वास्तुशास्त्रानुसार आरशामुळे दारात येणारी सकारात्मक ऊर्जा परावर्तित होऊन परत बाहेर निघून जाते. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. 8. वाळवलेली किंवा काटेरी झाडे. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शोभिवंत झाडे लावणे शुभ मानले जाते, पण तिथे विसरूनही काटेरी किंवा बोंगस झाडी वनस्पती लावू नये. तसेच झाडाची पाने सुकलेली ती ताबडतोब काढून टाकावी, कारण सुकलेली झाडे प्रगती रोखतात. 9. दरवाजा उघडता येणारा आवाज. मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना जर तो कर्कश आवाज येत असेल तर तो मोठा वस्तू दोष मानला जातो. या आवाजामुळे घरात सतत कटकटी आणि पैशाचे नुकसान होते. घराच्या बिजांगरामध्ये वेळेच्या वेळी तेल टाकून तो आवाज बंद करावा. 10. तोरण आणि मांगल्य. हा खूप महत्त्वाचा नियम आहे. मुख्य दरवाजाद्वारे नेहमी आंब्याचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते. सणासुदीला किंवा दर संकटीला तोरण बांधून नवीन तोरण लावावे, त्यामुळे घरातील वातावरण नेहमी पवित्र आणि आनंदीच राहते. भाविकांनो, या 10 नियमापैकी कोणती चूक तुमच्या मुख्य दरवाजापाशी होत होती मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि यापैकी कोणती तुम्हाला नियम माहीत होता हेही सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. अशाच आध्यात्मिक व
वस्तू ज्ञानासाठी सनातन ज्ञान चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.